मंदी नको मानायला, तो काळच वेगळा होता. पण सबप्राईम क्रायसिस, कारण तो ह्युमन मॅनमेड होता. सबप्राईम क्रायसिसचा आणि आत्ताच्या याच्यातला मंदीमधले फरक तुम्ही कसा पाहता, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आधीच्या मंदींमध्ये ज्या सायकलची वर्ष होती ती आता कमी कमी होत जातील का, ज्याच्या परिणामी एसआयपीची जी गणितं होती चक्रवार वाढीची 5 वर्ष 10 वर्षाच्या हिशोबाने, ती हॅम्पर होतील का, त्याच्यावर प्रभाव पडेल का? नाही, सबप्राईम क्रायसिस आणि हा क्रायसिस मध्ये खूप फरक आहे प्रसन्न. कारण मला असं वाटतं की सबप्राईम क्रायसिस ही त्यावेळी झालेली घटना आहे युएस मध्ये. इथे हे जाणून बुजून आणलेला वॉर आहे. जे ही आणि हे त्यांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही असं करणार आहोत. सबप्राईम हे घडल्यानंतर कळलं. सो ह्याच्यात तो एक मोठा फरक आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की हे सबप्राईमशी कम्पेअर करता येईल. इनफॅक्ट इथे सगळे एकतर सगळे जगभरातले सगळे देश इन्व्हॉल्व आहेत आणि प्रत्येक एव्हरी कंट्री इज गोइंग टू सफर. आणि त्याचा ते परवा आपण जो फॉर्म्युला डिस्कस केला तो फॉर्म्युलाच इतका वियर्ड आहे. त्यामुळे कोणाचं काय कधी होईल काही सांगता येत नाही. आणि आता पण मला असं वाटतं की ही त्याची वन ऑफ द स्ट्रॅटेजी असेल आणि दिस हॅज टू सेटल डाऊन. त्यामुळे हा आणि आता मंदीचं सायकल कसं असतं, ती जेव्हा जी जागतिक मंदी येते त्याला आता हे जे रिझन जे ट्रिगर झालंय ह्याचा काळ किती हे फार महत्वाचं आहे. हे जर आता समजा 3 महिन्यात 4 महिन्यात सेटल झालं तर आपल्या जसं आपण पाहिलं की सुदैवाने कसं आहे की भारताच्या जीडीपीवर फारसा इफेक्ट पडणार नाही, कारण आपल्या जीडीपीच्या फक्त 2% एक्सपोर्ट आपण युएसला करतो. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली आपली स्थिती जरा बरी आहे. म्हणजे वास्तवातला गणिकाश आणि असाच प्रकार आहे, पण तरी सुद्धा त्यामुळे ओव्हरऑल आगामी काळात म्हणजे हे किती महिन्यात ट्रम्पचं सगळं हे निवळतंय की त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मंदी आहे तसं म्हटलं तर मंदी आहे का, तर 3-4 रिझन्स आहेत. म्हणजे गेले काही दिवस ते रशिया युक्रेन वॉर असेल, त्याच्यानंतर ते इस्रायल पॅलेस्टाईन असेल आणि आता हे तिसरं, आणि ओव्हरऑल भारतामधली सुद्धा मध्ये जे आपल्याकडच्या काही निवडणुका झाल्या वगैरे, त्यामुळे आपली इंटर्न असते. अशा 3-4 प्रकार. आणि इन्फ्लेशन हे कायम वाटणारी भीती. चौथं सर्वात महत्वाचं म्हणजे ढासळता रुपया किंवा डॉलर जो स्ट्रॉंग होतोय असं आपण म्हणतो. तर हे सगळे जे प्रकार आहेत, हे बाकीचे डॉलर स्ट्रॉंग होणं किंवा हे ते प्रकार चालूच राहतील. परंतु सर्वात आत्ताचा मोठा ट्रिगर हा ट्रम्प आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे कदाचित लवकर निवडू शकेल आणि वी कॅन बॅक टू द नॉर्मल इन कमिंग डेज. फक्त एकच मध्ये मला फक्त तुला सांगायचं की व्हेन यू सेड दॅट की टाटा मोटर्स किंवा असं, तर मला याच्यात ना सेक्टर वाईज यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. बरोबर. कारण आता सुद्धा म्हणजे ऑटोमोबाईल किंवा असं मी अवॉइड करीन. त्याच्याऐवजी मग ज्याच्यावर जास्त इम्पॅक्ट होत नाहीये या सगळ्याचा, मे बी इन्फ्रा म्हणूया आपण, जिथे म्हणजे आपलं कन्झम्पशन जिथे जास्त आहे, आपण ज्याच्यावर आपण युज करतो, किंवा आपले स्मॉल डिजिटल इंडियन कंपनीज, त्याच्यामध्ये त्याला जास्त रिस्क नाही. ठीक आहे, मी पुन्हा रचना यांच्याकडे जातो. रचना, तुम्ही आहात कनेक्टेड? येस रचना, माझा प्रश्न पुन्हा एक कंपोजिट प्रश्न घेऊन येतो. थोडे उपप्रश्न त्याच्यातच ऍड आहेत. एक म्हणजे एसआयपी रिस्ट्रक्चरिंगचा निर्णय, आता जे आम्ही सगळे जे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आहोत, रिटेल इन्व्हेस्टर्स, त्यांनी एसआयपी रिस्ट्रक्चरिंगचा म्हणजे आपापल्या एसआयटीचे सगळे हे घेऊन, सगळं डॉक्युमेंट घेऊन तुमच्याकडे किंवा माझ्या वाळीमनकडे जाणे आणि समजून घेणे की आता आपण काय रिस्ट्रक्चर करायचं आहे, आमचं मिड कॅप, लार्ज कॅप किंवा स्मॉल कॅपचं काय एक्सपोजर आहे, आम्ही कसं, किंवा एसआयपी सोडा इंडिव्हिज्युअल करत असू तर ते तरी नेमकं कसं केलेलं आहे. त्यामुळे हेल्थ चेकअप करण्याची गरज आहे का आमच्या पोर्टफोलिओचा, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, यानंतर जे मधल्या काळात चाललं होतं, आधीच्या एका चर्चेमध्ये तेव्हा वाळीमे म्हणाले होते की गोल्ड ETF किंवा अशा ज्या बाकीच्या काही ऑप्शन्स आहेत त्याच्याकडे आपण थोडं डायव्हर्सिफाय करण्याची गरज पडू शकतं. तर या दोन्ही मुद्द्यांवर मी इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी करत नाही. सो तुम्ही माझ्याकडे तुमचा पोर्टफोलिओ घेऊन आला तर आपण चहा नक्की पिऊ एकत्र, पण मी तुम्हाला पोर्टफोलिओ ऍडवायझरी करू नाही शकणार. बट सर्वसामान्यांना मी माझ्या चॅनलवरनं किंवा माझी वेबसाईट आहे rachanaraनडे.com, त्याच्यावरती बरेच कोर्सेस आहेत. त्याच्यात मी सगळ्यांना हे सांगत असते, तुम्ही आपणहून शिकून घ्या. कारण सगळ्यात जास्ती कॉन्फिडन्स तुम्हाला लागतो जेव्हा मार्केट आत्ता जसं आहे त्या परिस्थितीत जेव्हा असतं, जेव्हा तुम्ही कही सुनी बातों पर इन्व्हेस्ट करता की माझ्या अमुक मित्रांनी सांगितलं अरे ही एसआयपी इथे एसआयपी करून टाक, आणि जेव्हा त्याची व्हॅल्यू कमी झालेली दिसते तेव्हा खरी घबराहट होते. बट मी एखादी गोष्ट स्टडी करून जर इन्व्हेस्ट केलेला असेल तर माझा कॉन्फिडन्स डेफिनेटली एक लेवल वरती असतो.
सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्या ज्या SIPs केलेल्या आहेत त्या तुम्ही एकदा बघून घ्या की तुमच्या रिस्क अपेटाईट प्रमाणे आहेत का नाहीयेत. तुम्ही जर एक रिस्क अवर्स इन्व्हेस्टर असाल, म्हणजे तुमची जोखीम घ्यायची तयारी नाहीये आणि कोणीतरी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्मॉल कॅप्स मध्ये वगैरे गुंतवले आहेत तुमचे पैसे, तर तुम्ही नक्की कुठं ना कुठेतरी एक चूक केलेली आहे. अशा वेळेला थोडं हलकं रिस्ट्रक्चरिंग करायला हरकत नाही. कारण आता जर तुम्ही व्हॅल्युएशन्स बघितले तर ओव्हरऑल निफ्टीचे व्हॅल्युएशन्स आता आपण बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन आलेलो आहोत. आपण 5 वर्षाचं जर एक मीडियन ऍव्हरेज काढलं पीईचं, त्याच्याही खालती आता आपण निफ्टीमध्ये गेलेलो आहोत. पण स्मॉल कॅप 250 इंडेक्स बघा, मिड कॅप 100 इंडेक्स बघा, तिथं अजूनही स्लाइटली ओव्हर व्हॅल्यूड आहोत आपण. सो ज्यांना रिस्क किंवा जोखीम घ्यायची क्षमता ज्यांची कमी आहे त्यांनी आता सेफर साईड थोडं लार्ज कॅप्स मध्ये, निफ्टीच्या इंडेक्स फंड्स मध्ये वगैरे इकडं जास्ती अलोकेशन असलेलं बेटर आहे. मी मगाशी म्हणलं तसं झोप जास्ती चांगली लागेल जर लार्ज कॅप फंड असतील तर. दुसरा तुम्ही प्रश्न विचारला तो गोल्ड. गोल्डच्या बाबतीत आता गंमत अशी आहे की ते इतकं आता हायच्या जवळ आहे की इथून पुढे SIP सुरू करणं ऍट द हायेस्ट पॉसिबल पॉईंट थोडंसं ट्रिकी होऊ शकतं. हॅव्हिंग सेड दॅट, एक बेसिक रूल ऑफ थंब असा असतो की तुमच्या पोर्टफोलिओच्या साधारण 10% गोल्ड असावं. तेवढंही नसेल तर मे बी बिट्स अँड पीसेस मध्ये एखादा व्यक्ती विचार करू शकतो गोल्ड मध्ये जायचा. बट आता खूप हाय आहे, या क्षणी एक मोठी इन्व्हेस्टमेंट करायला, असं माझं मत आहे. बरं, एक मुद्दा इथे पुन्हा मी वाळीमेंकडे जाईन. वाळीमेंची या अशा काळामध्ये हाच तो काळ असतो की ज्यामध्ये लोकांना जेव्हा नेहमीच्या आपल्या योजना, बँका, FDs आणि याच्यामध्ये आधीच काही फार रस राहिलेला नाहीये, म्हणून तर लोक SIP कडे जात आहेत, म्युच्युअल फंडकडे जात आहेत. आता तिथे सुद्धा लालम लाल जर का पोर्टफोलिओ दिसत असेल तर मग लोकांना ज्या तशा तुलनेनं मग F&O आलं, परत मग दुसरं आलं क्रिप्टो आलं, आणि आणखी अशा प्रकारच्या थोड्याशा अनचार्टर्ड टेरिटरीज आहेत त्याच्यामध्ये जाण्याची इच्छा लोकांची वाढत जाते. इथे नाही ना, आता तिकडे तरी करून बघूयात. याला 2 कारणं असतात. एक, पेशन्स संपत आलेला असतो कारण तुमचा सगळा तुम्हाला पैसे कुठून यावे अशी अपेक्षा असते. मधल्या काळात एका अभिनेत्याकडनं अशाच प्रकारे पैसे गुंतवले गेले एका ठिकाणी. दुसरा कारण हे असतं की या निमित्तानं आपण इथे शिरलो नव्हतो तर आता ते तरी ट्राय करून बघावं. तर ह्या ज्या अनचार्टर्ड टेरिटरीज आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल इन्व्हेस्टमेंटच्या? जसं रचनाने सांगितलं तसं पहिल्यांदा मी पण सांगतो की आय एम नॉट अ इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर, त्यामुळे आणि मी काय कदाचित कंपन्यांची नावं वगैरे घेतो, दॅट इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतं, काय माहितीये का प्रसन्न, की